मित्रांनो, तुमचं परत आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आपण आज चाललोय हॉटेल आठवण आपली साईड पण आहे तिकडं, आणि त्यानिमित्त आपला हा एक ब्लॉग पण शूटिंग जातो. तर माझ्यासोबत आहे आपले प्रमोद सर आणि आपले ड्रायव्हर दादा नितीन दादा आहेत. तर चला स्टार्ट करूयात. हे आपल्यासोबत आहेत प्रमोद सर दाखवतो थोडं इकडे वांगे आणि आपले नितीन दादा सोबत. आता आपण तसा अजिंठ्याचा घाट वर चढून आलोय. आता आपण औरंगाबादच्या दिशेने चाललो. असं आजूबाजूला पाच पाच आपल्या रस्त्यात लागली नदी, ते नदी पाली आणि नितीन दादा म्हटलं गाडी जोरात चालव, नाही तर आपल्याला इकडे जा संध्याकाळी येऊ. म्हणून नितीन दादांनी गाडी जोरात घेतली आणि आम्ही निघालो पुढे. आता आम्ही पोहोचलोय औरंगाबादला. तर सध्या टी पॉईंट आम्ही आता त्या आता पुढे युवी पंप जायचं आहे आम्हाला गाडी चार्ज करण्यासाठी. तर चला युवी पंप जाऊया. वेलकम टू संभाजीनगर. त्या साईडकडे चुकून जायचं नाही, सेंटरमध्ये राहायचं. चालू दा गुड नाईट. जाऊ द्या काही राहतो, प्रत्येकाला काहीतरी नाही का नाला राहतो म्हणून तो करतो तसं. आम्ही आता पोहोचलो ईव्ही पंपला. हे आपले ईव्ही पंपचे इलेक्ट्रिक ईव्ही चार्जर आहे. त्यानंतर आम्ही निघालो पुणे हायवेने. मग आपल्याला रस्त्यामध्ये लागले महाराजांचा पुतळा. तर महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले आणि तसेच आम्ही पुढे निघाले जोरात. पुढे आल्यावर आपल्याला लागली आता भूक लागली. म्हणून काय करायचं, मनेवासा जवळ एक होती मस्त सद्गुरू हॉटेलजवळ आलो. हॉटेल पाहिली आणि हॉटेलजवळ बसलो. मग प्रमोद म्हणून ते म्हटले काय घ्यायचं. प्रमोद भाऊ म्हणे मी तर आमटी भाकर खाईन. मग ठीक आहे म्हटलं भाऊ, आता मला तर लागली होती भूक. मी घेतली वडापाव घेतले, मस्त घेतलं पोट भरून वडापावनं लगेच. नंतर आपण गाडी चालवत गैरे दमून गेलो होतो. तिथे दमल्यानंतर रस्त्यात लागली आपली हॉटेल जिकडे आपल्याला जायचं होतं कामासाठी. मग आलो आम्ही आटण मिसळले आल्यानंतर गाडीच्या बाहेर निघालो. गाडीच्या बाहेर निघाल्यानंतर प्रभू बोलले म्हटलं दरवाजा व्यवस्थित लावून घे, नाही तर ती बदकामध्ये घुसून जाते. म्हटलं भाऊ तुम्ही जरी चालात तर तुम्ही तर विषय काका पाटील ज्याची आठवण स्पेशल मिसळ तुम्ही घेऊ शकता. तर त्याला पाहूया मिसळ कशी आहे तसं. एक मिसळ दोघात खाल्ल्याने प्रेम कदाचित वाढत असेल, पण त्यासोबत 100 रुपये चार्ज नक्की द्यावा लागेल. तर हे मिसळ काय होईल, आमटी भाकर. आणि आपले मित्र घेतात मी राजपुरीशी वर रसा रेसिपी रसा मागरे हो. पण आपली हे आपलं गावरान मेवा, चटणी भाकर, पुई काही बाजरान भाकर, तांबडा आला ज्यांनी बाजरी बघा एक युट्यूबर आहे गावठी भाषा. चला मित्रांनो स्टार्ट करूया. आपले काका रवी काका अजून काय काय बनवते तुम्ही. अजून हां ठीक आहे. काय नाही आम्ही आता घेतो पाहून. म्हणजे आम्ही चार्जर खराब करतो. आम्ही चार्जर खराब करूया वायरी बी कापून द्यायच्या 2-3. लागत असेल तर आवाज द्यायचा. हो बस थँक्यू भैया. तुम्हाला सर्व अवेलेबल तुम्हाला सुविधा गाडी. बस चटणी ठेचा आवडीची हे काढ बरं. शेंगदाण्याची कधी चवला भारी आहे. आपली स्पेशल चटणी करा टेस्ट करा. हो एक अरे एक फक्त एक बाईट.
घ्या हो, एक घ्या ना. पाहिजे नाही हाँ हाँ खा के देखो यही मिक्स करो तुम स्पाइसी नहीं है भाई वो नहीं है स्पाइसी खाली रोटी से खाली तो बस और लागेल कसं सांगतो तुला हो सर सांगा बस तशी गाडी एक्चुअली तुझ्यासाठी सर्व अवेलेबल आपल्याला सांगता आपल्या बरं काही होतं मित्र तुमचं काय आमचं हां काही पिठलं खा ना किती खा मग नितीन विचाराव नाही केला. अरे वो म्हटलं काही खाय का नको खाय, हे बेसन भाकर तर खाय. मग कुठे जाऊन नितीन भाऊ आणला आणि बसला मग भाऊ बेसन भाकर खायले गरागर गरागर गरागर. काय गो काय कुठं राहतो भैया कुठं राहतो म्हणतो जळगावमध्ये जळगाव जिल्हा तालुका पांढरव राहणार वाडी शाळा असं बाजूलाच आहे का तू वाडी शाळा आपलं सातगाव डोंगरी बरं बरं क्या बोल रहा हूँ एक साथ में बोल रहा हूँ मैंने बोला अजून आपलं काम चालूच आहे तसं काम अजून चालूच आहे. जर थोडा संध्याकाळचा टाईम झाला आहे संध्याकाळ झाली ते बरोबर काय ना अजून थोडा वेळ लागेल बहुतेक कामाला. तर तुम्हाला काही आठवण मिसळवरचे पॉईंट दाखवतो. चला तर मग बघूया. तुमच्या पुढे आहे BC काका पाटील यांची आठवण मिसळ. तर यामध्ये एक पोचपोळी आहे तर त्यामध्ये तुम्हाला आमटी भाकर आणि मिसळ हे दोघं स्पेशल आहे. तुम्ही जर इथं आले तर तुम्हाला हा एक बसण्यासाठी झुला वगैरे मिळतो झोका खेळण्यासाठी. त्याप्रमाणे झोक्यावर बसून तुम्ही झोका करू शकतात. त्यानंतर झोक्यावरनं पुढे तुम्हाला काही स्पॉट दिले जसे की हा एक सेल्फी पॉईंट दिला आहे फोटोशूट करण्यासाठी. त्यानंतर हे तळ आहे इथं बदक होती छोटी ती बदक तिकडे बसली बघा समोर दिसते ती समोर बदक बसले ती बदकासाठी हे तळ जो छोटं. त्यानंतर तुम्ही इथं बसून फोटो काढू शकतात. ते काही फोटोसाठी पिक गेले पॉईंट दिले ते एक चुरी स्कूटर आहे. त्यानंतर समोर हा एक सेल्फी पॉईंट आहे तर इकडं वळले तिकडे काही वॉशरूम वगैरे आहे. त्यानंतर अजून नगर पुणे किंवा औरंगाबाद पुणे या रस्त्याला आहे आठवण मिसळ. तर काही हा देखवा इथं छान वराटा पाटा मडके दळणदळण्याचं जातं समोरून काही असे हा लहान मुलांना झोका घेण्यासाठी झोके दिले आहेत. बसूयात. तर तुम्ही इथं निवांत थोडा रिलॅक्स होऊ शकतात. आणि फर्स्ट ऑफ म्हणजे की आता जो चालू सध्या ट्रेंड तर म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल तर त्यासाठी तुम्हाला ते चार्जर पण दिले इलेक्ट्रिक व्हेकल चार्ज करण्यासाठी. तर इथं निवांत रिलॅक्स व्हा फ्रेश व्हा काकाची मिसळ घ्या. हे छान छोटे छोटे बदल आहेत. तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथं संपूया. काम तर तसं काही झालं नाही तर परत उद्या यायचं आम्हाला इथं. तर चला लेट्स गो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आम्ही काल रात्री नेवासा इथं लोकसेवा हॉटेल इथं रात्री स्टे केला. आता आम्ही पुढे चाललो आहे परत औरंगाबादला चार्जर घेण्यासाठी. आता पुढं गाडी वगैरे चार्ज करू नंतर मग वापस येताना आपल्या रस्त्यात लागली हॉटेल दत्त दिगंबर. ही आपली देवगडजवळ नगर पुणे हायवेवर आहे. तर तुम्हाला इकडं असा सुंदर देखावा पाहायला मिळतो आणि प्लस एकदम स्वच्छ अशी ही जागा आहे जेवणासाठी. तर पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहण्यास मिळते असे काहीतरी घोड्याचे पुतळे हत्तीचा पुतळा प्लस इकडं आपल्याला म्हणजे की चांगलं गाय तरी आहे गाय आणि वासरू. त्यानंतर आपण आता जाऊया आतमध्ये. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला असं सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती दिसते. दर्शन करायचं आणि पुढं जायचं. आतमध्ये गेल्यानंतर परत तुम्हाला मध्ये गेल्यावर तुम्हाला सगळे स्वच्छ इंटरफेस दिसतो. तुम्हाला इकडं जर काही खाद्यपदार्थ परचेस करायचे असतील त्यासाठी सुंदर आहे. त्यानंतर इकडं असा मोकळा परिसर आहे की तुम्हाला काही सेलिब्रेशन करायचे असले तरी तुम्ही इकडे येऊन सेलिब्रेट करू शकता. समोर आल्यावर आपण पाहिले गांधीजीची 3 माकडं आणि असा वरती मोठा गरुड होता तो गरुड पाहिला. परत आपण इकडं वॉशरूमसाठी सुद्धा सोय होती उजव्या बाजूला. मग आलो आपण परत बाहेर आल्यानंतर तुम्हाला इकडं लेफ्ट साईडला जर पाहिलं तर जेवणासाठी उत्तम अशी सुविधा आहे. स्वच्छ म्हणून एकदम मस्त हा इकडचा एरिया आहे. जर तुम्ही समोरच्या बाजूला गेले तर या ठिकाणी लहान बाळांना खेळण्यासाठी असं मस्त एक बनवलेलं म्हणजे की जसं घसरगुंडी झाली पाळणा झाला अशा छोट्या छोट्या गोष्टी इथं लहान बाळांसाठी बनवलेल्या आहेत.
त्यानंतर जर तुम्ही बाहेर आले तर बाहेर आल्यानंतर इथं तुम्हाला पार्किंगसाठी पण जागा मिळते, गाड्या वगैरे पार्क करण्यासाठी. आणि जर सपोज तुमच्याकडं इलेक्ट्रिक व्हेकल असेल तर इलेक्ट्रिक व्हेकल चार्ज करण्यासाठी तुम्हाला इथं 4 झोनचा पॉईंटसुद्धा मिळतो. इकडं आल्यानंतर आपण ही पाहिली छोटी तोपनंतर हा होता छोटा जिम. श्री दत्त दिगंबर नावाचं एक मस्त बॅनर होतं. त्यानंतर पुढे आले की तुम्हाला इकडं हा चार्जर दिसून जाईल. जर तुम्हाला गाडी चार्ज करायची असेल तर तुम्ही इकडे चार्जही करू शकता गाडी. येता येता मग आपल्याला झाली रात्र. आता रात्र झाली म्हणजे तिघेरच गाडी घेतली, निघालो. नमस्कार मंडळी, आता रात्रीची वाजली किती 1:12 झाले. आम्ही अजिंठा औरंगाबाद रस्त्यावर आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो आता सध्या. हा 3:03. तर आता काही लोक रात्री थंडी थंडी आता बारीक थंडी एवढी. आपल्याकडे वाली आपण आणि आता वाढते बाकी योजना आमची चहा. हो रात्र चालत होता का तुम्ही? हो आज सकाळी पण का मोठा होतो का? तेच म्हटलं डी नाही ते कसं करतं. काय जंगी प्राणी वगैरे किती राहते नाही का? हो का मस्त आहे. वारे वा वन श्री टी हाऊस आणि नाश्ता सेंटर 24 तास सेवा. वा एकच नंबर. भारी पण ते धूळ टाकून दे ना एवढं. ते धूळ रात्र वाटत शिंकावं तानच नाही तशी आपण माहिती का. कोणत्या गावची वाजून आपण अजिंठा रात्र टाटा रोड. लाईट चौकत राहता पाहिजे गाडीचे तिच्या पाहिजे. इन्सिडेंट झाला मोठा इन्सिडेंट झाला म्हटलं. पाव मला गायचे काम जास्त येतात. एवढे माठ पहिले तुमच्यासाठी 2 पाणी. चहा एक चाय. काय उद्या काय आता सगळं शिकायला हे बस अजून काय एवढं दरकून दुखून चांगले. चहा घेतल्यानंतर आम्ही निघालो रिटर्न घराकडे. तर असा काही आपला आजचा दिवस गेला. तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थँक्यू.